कबूतरखाना प्रकरणी जैन मुनींचं आंदोलन स्थगित झालंय। जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी उपोषण मागे घेतलंय। जैन मुनींचं उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलंय। राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांची मध्यस्थीला यश आलेलं आहे आणि आश्वासनानंतर 15 दिवसांसाठी आंदोलन मागे घेतलंय। मुख्यमंत्र्यांसमोर विषय मांडण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेतलं गेलंय। 15 दिवसात जे काही समस्या करू आणि महाराष्ट्र विधानसभा स्पीकर पण आले आहेत, त्यांनी भी काही समस्या करू। हमारे संदीप पंडित भी येऊन गेलेले आहेत, जे प्रतिनिधी कबूतरखान्यात जर गेलेले आहेत ते प्रतिनिधी भी आलेले आहेत। आमच्यामध्ये काही भेदभाव नाही आहे, आमचं फक्त एकच आहे, कबूतर। आणि याच आंदोलनासंदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। प्रणिता, खरं तर कबुतरांसंदर्भात वाद जो आहे तो कुठेतरी चिघळलेला आज दिसून आला, कारण की जैन समाज थेट जे आहे आज उपोषण आणि आंदोलनासाठी उतरली होती। खरं पाहायला गेलं तर मागील काही महिन्यांपासून कबूतरखाने मुंबईतले जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत महानगरपालिकेकडून, मुंबई महानगरपालिकेकडून। आणि कुठेतरी आता न्यायालयात हे सर्व प्रकरण असताना न्यायालयाचे आदेश कुठेतरी जैन समाजाकडनं हे स्वीकारलं त्यांच्याकडनं जात नाही, असं काहीसं चित्र जे आहे ते दिसून आलं होतं। आज बघायला गेलं तर जैन मुनी निलेशचंद्र यांनी जे आहे काल रात्री घोषणा केली की ते आज आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनाला बसतील आणि ते त्या ठिकाणी बसले देखील। कुलाबा जैन मंदिर पासून त्यांनी पायी चालत जे आहे पहिले त्यांनी मोर्चा काढला आणि तो मोर्चा झाल्यानंतर आझाद मैदान या ठिकाणी ते पोहोचले आणि आज दिवसभर आझाद मैदान या ठिकाणी त्यांनी अन्न त्याग करून जे आहे उपोषण देखील केलं होतं। खरं पाहायला गेलं तर याच्यामध्ये त्यांचा 1.5 ते 2 किलोमीटरचा प्रवास कुलाबा जैन मंदिर पासून ते आझाद मैदानापर्यंतचा तो त्यांनी पायी केला आणि त्यांच्यासोबत त्यांचे जैन समाजाचे सर्व लोक देखील उपस्थित होते। त्यानंतर मात्र ज्यावेळेस ते उपोषणस्थळी पोहोचले त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपलं उपोषण सुरू केलं। पण मात्र जसं त्यांनी उपोषण सुरू केलं त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की आझाद मैदान पोलीस स्टेशनचे जे सर्व पोलीस आहेत ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोबतच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं छायाचित्र त्यांनी आंदोलनस्थळी त्यांना आणायचं होतं, पण त्यांना आणू दिलेलं नाही आहे। आणि त्यामुळे या 2 महामानवांमुळेच मला हे आंदोलन करण्याचं किंवा मग लोकशाहीचा हा आवाज आहे आणि त्यांना तुम्ही आणू द्यावं, नाहीतर मी या ठिकाणावरून उठून जाईल आणि मी ते दोन्ही फोटो घेऊन येईल। पण कुठेतरी पोलिसांनी त्यांना समजवलं की आम्ही थोड्या वेळामध्ये आत पाठवतो। त्यानंतर मात्र त्यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेत सांगितलं की आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही हिंदू धर्माचा सन्मान करत आहात, त्यामुळे तुम्हीच याच्यामधनं तोडगा काढा, मार्ग काढा, अशा पद्धतीने विनंती जी आहे ती त्यांनी केली। पण हे सगळं झालं जरी असलं तरी मात्र राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत त्यांची बैठक झाली आणि मध्यस्थी जी आहे ती करण्यात आली। मंगलप्रभात लोढा यांनी असं आश्वासित केलं की 15 दिवसात आम्ही निर्णय घेऊ आणि सोबतच राहुल नार्वेकर यांनी असं देखील सांगितलं की उद्या कॅबिनेट बैठक, साप्ताहिक कॅबिनेट बैठक महायुती सरकारची होत असते, ती उद्या मंगळवार आहे, उद्या होणार आहे। तर उद्याच्या होणाऱ्या बैठकीमध्ये देखील हा मुद्दा जो आहे तो आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर घेऊ आणि काही ना काहीतरी लवकरात लवकर मार्ग काढू, तोडगा काढू, कारण की येणारा काळ हा निवडणुकींचा आहे, आचारसंहिता देखील लागू होते, त्यामुळे तुम्ही कुठेतरी उपोषण मागे घ्या। आणि त्याचमुळे जैन मुनी निलेशचंद्र यांनी आपलं उपोषण जे आहे हे आज मागे घेतलेलं आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचं त्यांना वेळ जो आहे तो आझाद मैदान पोलीस स्टेशन यांच्याकडनं देण्यात आली होती, मात्र त्याच्या आधीच जे आहे हे उपोषण त्यांनी मागे घेतलेलं आहे आणि त्याची घोषणा देखील केली। खरं पाहायला गेलं तर या जैन समाजामध्ये कुठेतरी फूट पडली आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतोच। पण एवढा मोठा लढा आणि सोबतच निलेशचंद्र यांनी आज जे उपोषण केलं याची चर्चा जी आहे ती संपूर्ण मुंबईमध्ये होत आहे, संपूर्ण जैन समाजामध्ये होत आहे, संपूर्ण हिंदू समाजामध्ये होत आहे। प्रणिता।